नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेनं आंदोलन केले। टीईटी अट रद्द करा, शिक्षकांना बीएलओ आणि एसआर यांसारखी शैक्षणिक कामं देऊ नये अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले। अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा शिक्षक समन्वय समितीच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात आले। शिक्षकांना बीएलओचा काम देऊ नये, नवीन शिक्षक भरती करावी अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं। यावेळी जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शिक्षक शिक्षिका आंदोलनात सहभागी झाले। अकोल्यातही जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध शिक्षक संघटनांनी एकत्रित आंदोलन केले। बीएलओच्या कामातून शिक्षकांची कायमस्वरूपी मुक्तता, संच मान्यता, शासन निर्णय रद्द करणं अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले। दरम्यान प्रशासनानं प्रलंबित मागण्या मंजूर कराव्यात अशी मागणी करण्यात आली। कोल्हापूरच्या दसरा चौकापासून शिक्षकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला। या मोर्चामध्ये शिक्षकांसह शिक्षिकांची देखील संख्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली। राज्य सरकारने या आंदोलनानंतर आमच्या मागण्यांची दखल घेतली तर बेमुदत शाळा बंद ठेवण्याचा इशारा शिक्षकांनी दिला। नांदेड शहरातील सिडको चौकातून लातूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर विष्णुपुरी जवळील पुलाचा भाग कोसळला। पुलाचा भाग कोसळताना त्याचवेळी एक दुचाकी समोर आली। या दुचाकीवर दोन विद्यार्थिनी होत्या। सुदैवानं त्या दूर फेकल्या गेल्यानं बचावले। या पुलाचं काम केवळ 1 वर्षापूर्वीच पूर्ण झालं होतं, पण अशा प्रकारे पुलाचा भाग कोसळल्यानं कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं। सांगलीच्या कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रात धुवाधार पाऊस पडतोय। कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी जवळपास 30 फुटांपर्यंत जाऊन पोहोचली आहे। त्यामुळे सांगलीत कृष्णा नदीचं पात्र विस्तीर्ण बनलंय। दुथडी भरून वाहणारी कृष्णा नदी आता पात्राबाहेर पडली आहे। सांगलीतल्या आयुर्विन पूल या ठिकाणी कृष्णा नदीचं रौद्ररूप सध्या पाहायला मिळतंय। सांगलीत वारणा नदीच्या प्रवाहात डांबरी रस्ता वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला। मांगले सावर्डे बंधाऱ्यालगतचा संपर्क रस्ता आणि अनेक झाडं पुराच्या पाण्यात वाहून गेली। पाण्याच्या प्रवाहात रस्त्याचं डांबर निघून गेल्याचा थरार व्हिडिओ समोर आला। राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामात बोगस आणि निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांचा फटका हजारो शेतकऱ्यांना बसलाय। बाजारातून खरेदी केलेलं सोयाबीन बियाणं उगवलंच नसल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं मोठं संकट ओढावलेलं आहे। त्यामुळे बियाणं कंपन्यांवर तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली जाते। धाराशिव जिल्ह्यात बोगस सोयाबीन बियाण्यांचा मोठा प्रकार समोर आलाय। पेरणीनंतर 10 ते 15 दिवस उलटूनही अनेक शेतकऱ्यांच्या शेतात सोयाबीन उगवलंच नसल्यानं दुबार पेरणीचं संकट निर्माण झालं। कळंब तालुक्यातील 20हून अधिक शेतकऱ्यांनी बियाणं बोगस असल्याचा आरोप करत कृषी विभागाकडे तक्रार केली। आंबेगाव तालुक्यातील बोरघर कोकणेवाडी परिसरात मुसळधार पावसामुळे भात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। ओढे नाल्यांना आलेल्या पुरामुळे शेतांमध्ये पाणी शिरून अनेक ठिकाणी बांध फुटले। परिणामी भात शेती उद्ध्वस्त झाली असून शेतकऱ्यांवर मोठं आर्थिक संकट ओढावलं। रायगड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सलग 5 दिवस पुराचे पाणी शेतीमध्ये साचले। त्यामुळे पेरणीनंतर रोपंही संकटात आली आहेत। त्यातच महाड एमआयडीसीचं रासायनिक दूषित पाणी पुराच्या पाण्यात सोडल्यानं रोप पूर्णपणे कुजली आहेत। त्यामुळे आता महाड तालुक्याच्या खाडीपट्ट्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला। चंद्रपूरच्या नागभीड तालुक्यात एकाच वेळी 34 घोणस सापांची पिल्लं आणि एका मादीला यशस्वीरित्या निसर्गमुक्त केलं। या रेस्क्यूमध्ये 2 पिल्लं 2 तोंड असलेली आढळली अशी नोंद पहिल्यांदाच झाली आहे। मात्र 2 तोंड असलेली ही पिल्लं अत्यंत अशक्त असल्यानं चंद्रपूर शहर पोलिसांनी आंतरराज्यीय वाहनात चोर टोळीचा पर्दाफाश केला। पोलिसांनी 2 आरोपींना अटक करून त्याच्याकडून सुमारे 4,30,000 रुपये किमतीच्या 11 चोरीच्या दुचाकी जप्त केल्या। चौकशीत आरोपींनी चंद्रपूर, वणी, भद्रावती, नागपूर आणि तेलंगणातील वाहन चोरीची कबुली दिली आहे।